तर गौतमी पाटील कार अपघाताच्या प्रकरणामध्ये गौतमी पाटील हिच्यावर कारवाई करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी आदेश दिले। 30 सप्टेंबरला झालेल्या अपघातामध्ये गौतमी पाटील कारमध्ये नव्हती। पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार चालकानं रिक्षाला जोराची धडक दिली। गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघातावरून चंद्रकांत पाटील आता आक्रमक झाले। तुम्ही सगळ्या मीडियाने बातमी छापली, मी छापली काय? गौतमी पाटील गाडीत होत्या, अशा गाडीने एका रिक्षावाल्याला टक्कर मारली, काय म्हणू आपण, उडवलं आणि तो रिक्षावाला सिरियस आहे का? संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना त्या रिक्षावाल्याची मुलगी येऊन नायमुखून रडायला लागली। मी म्हटलं की कोण डीसीपी लावा, आणि मी डीसीपीला असं म्हटलं, गौतमी पाटील असं कोणी असो, तुम्ही केस दाखल करा। ते म्हणाले की गौतमी पाटीलांनी मान्य केलं की मी नव्हते, गाडी माझी होती, त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन, तेवढं मागे लावून करून घ्या, संपला विषय। तेव्हा ती मुलगी त्या रिक्षावाल्याची, माझे वडील सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही, पळून गेलेलो तशी गाडी तरी पकडली आहे। मी डीसीपीला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।